पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे आणि तुम्ही गणोरी गटातून भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी फिरताय. कसा प्रतिसाद मिळतो? आजच आमची सभा विरोधी पक्षाच्या गावात झाली. तर तो प्रसिद्ध जे रिस्पॉन्स भेटला आम्हाला, त्यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह खूप पटीनं वाढलेला आहे आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला प्रचंड बहुमताने विजय मिळणार आहे आणि वारेगावमध्येच आम्हाला लीड भेटणार आहे. इथून सुरुवात आहे तर बाकीची रेकॉर्ड ब्रेक राहणार आहे. कोणते विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही? सर्वात मोठा मुद्दा तर कारखान्याचाच मुद्दा आहे. जो कारखाना आता 8-10 दिवसातच सुरू होणार. त्या कारखाना सुरू झाल्यावर सगळीकडे समृद्धीचं वातावरण येणार आहे. कारखान्याचा मुद्दा आणि दुसरा मोठी गोष्ट म्हणजे गल्ली ते दिल्ली जी भाजपची सत्ता आहे त्याच्यामुळे जो मेंबर आज हे लोक निवडून देतील त्याची डायरेक्ट लिंक लोकल आमदारासोबत आहे. लोकल आमदाराची लिंक डायरेक्ट सीएम सोबत आहे आणि सीएमची लिंक वरती. तर जर काम मोठ्या लेवलचं असेल तर ते काम खालून दिल्लीपर्यंत मोदी साहेबांच्या हातात फाईल पोहोचू शकते. ही ताकद भारतीय जनता पार्टीच्या संघटनेची आहे. म्हणून सर्वांनी हे ठरवलं असेल की भाजपचाच उमेदवार निवडून द्यायचा, अध्यक्ष निवडून द्यायचा. इकडे कमळच फुलणार. फुलंब्री तालुक्याचं प्रतिनिधित्व अनुराधाताई चव्हाण करतात. काय कामं केली त्यांनी आणि त्यांचं विकासात्मक कामं कोणते? जर आपण गणोरी सर्कलचा विचार केला, फक्त गणोरी सर्कल 40 कोटीपेक्षा जास्त निधी मागच्या एका वर्षात आलेला आहे. त्यात CRF रोड असो, पिंपळगाव वळणचं मोठं बंधारा असो, मोठ्या गोष्टी कुठल्याही लपवता येत नाही, याच्यावर काही बोलता येत नाही. कमळ यांनी शनिवार 7 तारखेला मतदान करून अजून ही सुरुवात होती. त्यांना मागच्या 1 वर्षात सर्वांना माहिती बहुमताने विजय करावा राज्यात कशी स्थिती होती. त्या स्थितीमध्ये पण निधी ओढून आणला वरून. ही खूप मोठी त्यांची कार्याची जी पुरावा आहे. आणि अतुल काका चव्हाण असतील, त्यांचं मार्गदर्शन स्वतः आहे. तर यात काही अडचण नाही. विकास कामांची ट्रेन जी इतकी जोराने पळणार आहे की आता मागे वळून बघायचं काम नाही. सर्कलच्या विकासासाठी काय व्हिजन आहे? सर्वप्रथम जे रोल मॉडेल विलेज आहे किनगाव, विलेज पातळीवर म्हणजे गाव पातळीवर विकास सुरू करायचा आहे. जसं किनगाव बनवलेलं आहे आदर्श गाव, त्यातले ड्रेनेज असतील, रस्ते असतील, तसं प्रत्येक गाव किनगावसारखं आदर्श गाव बनलं पाहिजे. हा सर्वात मोठा मुद्दा आहे. या निमित्ताने मतदारांना काय आव्हान करणार? मतदारांना हेच आव्हान राहील की ऑलरेडी जे काम करून दाखवलेलं आहे, जर पुढचं भविष्याचा विचार करायचा की आपलं उमेदवार कशा प्रकारे काम करू शकतो, तर याचं उत्तम उदाहरण त्यांचं स्वतःचं गाव आहे किनगाव. ते आदर्श गाव त्यांनी स्वतः बनवलेलं आहे. जास्त वेळ नाही, 5-6 वर्षातच बनवलेलं आहे. जे काही विकास काम आहे ते अशातच बनवलेले. तर एकाच टर्ममध्ये सगळीकडे सगळ्या गावांची किनगावसारखं बनवण्याचा प्रयत्न राहील. जे काम विरोधकांनी काही काम केलेलं नाही, विरोधकांकडे पुरावा काहीच नाही आहे, ते काही दाखवू शकत नाही. त्यापेक्षा ज्या लोकांनी आधीच काम केलेलं आहे, जे डोळ्यासमोर आहे, त्याला बघून तुम्ही मतदान द्या आणि भाजपच्या उमेदवाराला निखिल भाऊ चव्हाणांना प्रचंड मतांनी विजयी करा. आपलं नाव? लक्ष्मण पाटील. धन्यवाद.